नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. MIDCमध्ये औद्योगिक प्लॉटसाठी वाटपासंदर्भात वेळोवेळी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये जाहिरात यायची त्या संदर्भात आम्ही आपल्याला माहिती देत आलेलोच आहोत. परंतु गेल्या वर्षी MIDCने वर्तमानपत्रामध्ये कुठल्याही प्रकारची जाहिरात न देता ऑगस्ट-सप्टेंबरच्या आसपास म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर 2025च्या आसपास मिलाप पोर्टल सुरू केलं होतं आणि त्या पोर्टलद्वारे डायरेक्टली आपण MIDC प्लॉट घेण्यासाठी अर्ज करू शकत होतो. त्यासाठी कुठल्या प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट नव्हती. बऱ्याच जणांना सुरुवातीला हे पोर्टल काय आहे, खरंच याच्यानंतर ॲप्लिकेशन केल्यानंतर प्लॉट्स मिळतील का, या बऱ्याच गोष्टींची एक संभ्रमावस्था होती. हळूहळू टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी क्लिअर होत गेलेल्या आहे आणि त्यानंतर या पोर्टलवर ॲप्लिकेशन केल्यानंतर ज्यांचे ॲप्लिकेशन्स योग्य होते त्यांना प्लॉट्स मिळालेले आहेत आणि ज्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये काही त्रुटी होत्या किंवा काही अडचणी होत्या किंवा अपूर्णता होत्या ते प्लॉट्स रिजेक्ट झालेले आहेत आणि जे प्लॉट्स रिजेक्ट झाले ते पुन्हा मिला पोर्टलवर ॲप्लिकेशन करण्यासाठी उपलब्ध होत होते. अशी आतापर्यंतची प्रक्रिया सुरू होती. परंतु आता या मिला पोर्टलवर MIDCचे जे काही प्लॉट्स आहेत ते अगदी थोडे आणि मोजके शिल्लक आहेत. आतापर्यंत हजारो प्लॉट्स MIDCच्या माध्यमातून मिलाप पोर्टलद्वारे वाटप करण्यात आलेले आहेत किंवा काहींची प्रक्रिया प्रोसेसमध्ये आहे, ते सुरू आहेत. कदाचित त्यापैकी काही जण रिजेक्ट झाल्यास आपल्याला पुन्हा त्यासाठी ॲप्लिकेशन करण्याची संधी मिळू शकते. माझा आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मिलाप पोर्टलवर ॲप्लिकेशन करण्यासाठी आत्ता प्लॉट्स हे कमी शिल्लक आहेत आणि MIDCकडे जेवढे प्लॉट शिल्लक होते सर्व प्लॉट्स MIDCने मिला पोर्टलवर अवेलेबल करून दिले होते सगळ्या जणांना ॲप्लिकेशन करण्यासाठी. पूर्वी काय होत होतं की MIDCकडे समजून घ्या 100 प्लॉट्स अवेलेबल असले तर त्यापैकी 20 किंवा 25 प्लॉट्ससाठीच वर्तमानपत्रामध्ये जाहिरात येत होती. बाकीचे प्लॉट्स ते सेकंड लॉटमध्ये काढत होते. परंतु मिला पोर्टलवर सर्व सरसकट प्लॉट्स MIDCमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि यापैकी बरेच प्लॉट्स हे आत्तापर्यंत वाटप झालेले आहेत आणि आता खूप कमी प्लॉट शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या नवउद्योजकांना, व्यावसायिकांना आपले स्वतःचे उद्योग सुरू करायचे असतील किंवा ज्यांच्या आधी उद्योग सुरू आहेत आणि त्यांना आपला उद्योग वाढवायचे आहे तर त्यांच्यासाठी हे प्लॉट्स मिळवण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. कारण एकदा जर हे प्लॉट्स संपलेत तर MIDCमध्ये नवीन प्लॉट्स उपलब्ध नाहीत. जेव्हा केव्हा भविष्यामध्ये MIDCच्या अंतर्गत नवीन लँड ॲक्विजिशन होईल त्याअंतर्गत प्लॉट पाडले जातील आणि ते प्लॉट्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिले जातील तेव्हाच आपल्याला नवीन प्लॉटसाठी अर्ज करता येईल. त्यामुळे नवीन प्लॉट्स आपल्याला लवकर मिळणार नाही. साधारणतः ही परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे ज्या नवउद्योजकांना आपले व्यवसाय सुरू करायचे असतील, MIDCमध्ये सुरू करायचे असतील, त्यांनी लवकरात लवकर या प्लॉटसाठी अर्ज केला पाहिजे. अर्ज कसा करावा, त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठले प्लॉट्स अवेलेबल आहेत, ही सगळी माहिती घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करू शकतात. आम्ही ती सर्व माहिती आपल्याला उपलब्ध करून देऊ आणि या प्लॉटसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक त्या व्यावसायिक सेवासुद्धा आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ. जर ही संधी आपल्याकडून हुकली तर आपल्याला दुसऱ्या काय गोष्टी उपलब्ध असतात, तर आपल्याला ॲग्रिकल्चर लँडमध्ये किंवा एखादी जागा घेऊन त्यावर आपल्याला हा प्रोजेक्ट सुरू करावा लागू शकतो. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्या, MIDCमध्ये जे प्लॉट्स आपल्याला उपलब्ध आहेत यांचा रेट साधारणतः 30 रुपये स्क्वेअर मीटरपासून तर काही 1000 रुपये स्क्वेअर मीटरपर्यंत आहे आणि इतकी स्वस्त जमीन आपल्याला अगदी आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही भागामध्ये उपलब्ध होणार नाही. परंतु MIDC ते आपल्याला उपलब्ध करून देते. हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, जमेची बाजू आहे. आणि आपण इतर आता संधी सोडून दिली तर इतर ठिकाणी आपल्याला जमिनी घ्याव्या लागतील. त्यासाठी आपली भली मोठी रक्कम त्यात अडकते, उगाच जास्त इन्व्हेस्टमेंट होते, आपली प्रोजेक्ट कॉस्ट वाढते. किंवा जर आपण MIDCमध्ये रिसेलिंगचा प्लॉट बघायला गेलो किंवा खरेदी करायला गेलो तर याच प्लॉटसाठी जे आता गव्हर्नमेंट 30 ते 35 रुपये स्क्वेअर मीटरपर्यंत प्लॉट्स आपल्याला उपलब्ध करून देते, यासाठी आपल्याला 500 रुपये 1000 रुपये स्क्वेअर मीटरपर्यंत किंमत द्यावी लागते. आणि याशिवाय त्या प्लॉटसाठी आपण जी काही रक्कम दिलेली आहे आणि त्या प्लॉटवर जे काही आपण बांधकाम करणार आहोत यासाठीची जी काही सबसिडीची रक्कम आहे त्याचं सुद्धा आपलं नुकसान होतं. म्हणजे आपण त्या प्लॉट खरेदी करण्यासाठी एक्स्ट्रा रक्कम द्यावी लागते, तो भाग वेगळा झाला आणि जमिनीवरची, बिल्डिंगवरची जी काही सबसिडी आहे ती सुद्धा आपल्याला मिळत नाही. अशा पद्धतीने आपलं दुहेरी नुकसान होतं. त्यामुळे माझी नवउद्योजकांना, व्यावसायिकांना किंवा ज्यांना स्वतःचे उद्योग एक्सपान्शन करायचं आहे असं सगळ्यांना विनंती आहे की MIDCमध्ये आता थोडेच प्लॉट शिल्लक आहेत. आपण लवकरात लवकर या प्लॉटसाठी अर्ज करावात आणि हे प्लॉट्स मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून आपल्या उद्योगासाठी अगदी स्वस्तामध्ये योग्य अशी जागा आपल्याला उपलब्ध होईल. आता कोणत्या MIDCमध्ये किती प्लॉट्स उपलब्ध आहेत हे कसं शोधायचं, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक डिटेल माहिती दिलेली आहे. शिवाय त्या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन कुठल्या MIDCमध्ये किती प्लॉट शिल्लक आहेत याची आपल्याला माहिती होईल आणि आपण ते स्वतः तपासू शकतात, चेक करू शकतात. किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क केला
आत्ता कुठल्या MIDCमध्ये किती प्लॉट शिल्लक आहेत, त्यासाठी ॲप्लिकेशन करण्याची प्रोसेस काय आहे, डॉक्युमेंट्स काय लागतील, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा MIDCमध्ये कमी प्लॉट्स उपलब्ध आहेत याची माहिती होईल आणि त्यांना प्लॉट घ्यायचा असेल तर ते यासाठी ॲप्लिकेशन करू शकतील. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.